जलवाहिन्यांच्या पाईपच्या गाड्या आल्यावर नागरिकांनी त्यांचा तीव्र विरोध करत त्या गाड्यांना हुसकावून लावले आणि यामुळे परिसरातील वातावरण तापलेलं असून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे। या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याचे राज्य सचिव कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देताना विचारले, आमदार साहेब दरम्यानच्या काळात काय करत होते? आता गोडबोले गेट आठवतोय का? जबाबदारी घ्या आणि प्रश्न सोडवा। सध्या आमदार साहेब जलसंपदा मंत्र्यांची भेट घेण्याच्या तयारीत असून त्यातून काही ठोस निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। मात्र स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हालचाल उशिराची असून परिस्थिती हाताबाहेर जात चालली आहे। पिंपळगाव खाणच्या पाण्याच्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये अकोले तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भावरून भडका उडालेला आहे। आता आमचे माननीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे मुंबईला जात आहेत, जलसंपदा मंत्र्याकडे त्या ठिकाणी विनंती करतायत का आम्हाला वाढीव पाण्यासाठा उपलब्ध करून द्या। मार्क्सवादी पक्षाचं म्हणणं आहे का आमदार साहेब आपण एवढे दिवस काय करत होता? एवढ्या दिवसामध्ये वाढीव पाणीसाठा का उपलब्ध केला नाही? एवढ्या दिवसामध्ये गोडबोले गेटचा पाठपुरावा का केला नाही? आपण काय शेतकऱ्यांचा भडका उडण्याची वाट बघत होता का? यानंतर अकोले तालुक्यामध्ये जो काही भडका उडेल, शेतकऱ्यांमध्ये जो काही संताप व्यक्त होईल, या पाण्याच्या लढ्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्या ठिकाणी मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही। ही संपूर्णतः आपली जबाबदारी आहे। आपण आता या संदर्भामध्ये तोडगा आणि पर्याय काढला पाहिजे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।